पुण्याच्या मावळमध्ये कुंडमळा पूल कोसळला, त्यात 4 जणांचा मृत्यू झाला। मात्र हा पूल 30 वर्षांपूर्वीचा होता आणि तो धोकादायक पुलांच्या यादीतही टाकलेला होता। मग या पुलावर पर्यटक गेले कसे आणि या पुलाच्या बांधकामाकडे इतकी वर्ष दुर्लक्ष का झालं, हे खरे जळजळीत प्रश्न आहेत। पाहूया या संदर्भातलाच आमचा हा एक स्पेशल रिपोर्ट। पूल कोसळला, आरोपांच्या लाटा जोरात। 4 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? जीर्ण पुलाकडे दुर्लक्ष, प्रशासन झोपे। पुण्याच्या मावळ तालुक्यातील कुंडमळा इथं पूल कोसळला, त्यात 4 जणांचा बळी गेला आणि अनेक लोक जखमी झाले। त्यामुळे महाराष्ट्र हादरून गेलाय। जीर्ण झालेला हा पूल कोसळल्यानंतर प्रशासनाची उदासीनता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे। या संदर्भात स्थानिक नागरिक काय म्हणतायत पहा। शासनाने देखील तात्पुरता येणे जाण्यासाठी हा पूल वापरावा, परंतु रांजणखळगे हे पुणे जिल्ह्यात संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाल्यामुळे पर्यटकांची या ठिकाणी नेहमी शनिवार रविवार असताना गर्दी निर्माण होती। गर्दी झाल्यानंतर हा पूल पाहण्यासाठी पुलांवर बसून या ठिकाणी अनेक उभे राहून लोक फोटो काढत असतात, जेणेकरून पुलाला या ठिकाणी अनेक भागाला तडे गेले। जबाबदार म्हणजे इथे स्थानिक लोकांनी अनेक वेळा पुलाची मागणी केली होती आणि मला पूल पण मंजूर झाला होता, परंतु एवढ्या लवकर कोणताही ब्रिज लगेच होऊ शकत नाही। पोलीस प्रशासनाचं ऐकत नव्हते। 4 पोलीस एवढ्या मोठ्या लोकांना काही करू शकत नाही, तर त्या एवढ्या इथे जरी अडवण्याचा प्रयत्न केला तरी पर्यटकांच्या न ऐकण्यामुळे ही दुर्घटना झालेली आहे। 2024 सालीच पुलाच्या दुरुस्तीसाठी 8 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचा दावा सरकारने केला। मात्र आता संजय राऊत यांनी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचं पत्र सोशल मीडियावर पोस्ट केलंय आणि त्यात अवघ्या 80,000ची तरतूद केल्याचा दावा हा देखील केलाय। सोबतच पालकमंत्री म्हणून अजित पवार यांनी देखील ताशेरे ओढले आहेत। कुंडमळ्याचा रस्ता करण्यासाठी आणि तो पूल बांधण्यासाठी किमान 10 ते 15 कोटीची गरज असते, पण पीएनी पत्र टाईप केलं, कोणाला तरी खुश करायचंय, पत्र द्यायचं आहे, चला तुमचं काम मंजूर केलं। 8 कोटीचं काम आहे असं मी ऐकलं, पण पत्रावर सही आहे 80,000। हे पहा, म्हणजे आपण कोणत्या कागदावर सही करतो आहोत, म्हणजे किती गांभीर्य आहे अशा काम। 80,000च्या पत्रावर रवींद्र चव्हाण यांनी केलेली सही आहे। तर रवींद्र चव्हाण यांनी संजय राऊतांना सडेतोड उत्तर दिलंय आणि अजित पवार यांनी हा पूल गंजलेल्या अवस्थेत होता अशी कबुली दिली आहे। संजय राऊतजी हे विश्व प्रवक्ते आहेत, त्यामुळे ते रोज काही ना काहीतरी बोलत असतात। त्यांनी बोललं म्हणून आपण त्या विषयाबद्दल त्याचं उत्तर देत राहिलो। त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची आपण उत्तरं देतो आहोत, म्हणून ते रोज काही ना काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीने बोलत राहतील। प्रथम दर्शनी असं सांगण्यात येतं की तिथं जो ब्रिज होता लोखंडी, तो फार चढलेला होता आणि त्याच्यातनं जास्त लोक तिथं उभे राहिले आणि मोटरसायकल पण जात होत्या, त्या बोजाने ते खाली पडला। तिथं 8 कोटीचा एक ब्रिज ऑलरेडी मंजूर आहे, पण त्याच्याबद्दलची उत्तमभूत सगळी माहिती नीटपणे कलेक्टरला द्यायला सांगितलेली। एकीकडे पूल कोसळला, यात 4 पर्यटकांचा बळी गेला, तर दुसरीकडे हा पूल कोसळण्यावरून आरोपांच्या लाटा उसळू लागल्यात। राजकारण होत राहील, पण 4 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण आणि पुलाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना काय शिक्षा होणार, हे महाराष्ट्राला पडलेले प्रश्न आहेत। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।